मैत्रिणींनो, चक्क 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. प्ले बटन येणार आहे. मस्त असं सेलिब्रेशन चालू आहे आणि खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. अगदी म्हणजे जे मागे 6 वर्षात कष्ट केलेले आहेत ना, त्याचं फळ मिळालं आहे असं वाटतंय. खूप भारी वाटतंय. पोस्ट ऑफिसने ते प्ले बटन येणार, मी ओपन करणार, त्याचा ओपनिंग व्हिडिओ बनवणार. या दिवसाची मी खूप जास्त वाट बघितलेली होती. खरं तर तो दिवस आज आलेला आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी आज आषाढ अमावस्येनिमित्त आज मस्त गोड धिंडरे, तिखट धिंडरे, त्यानंतर गोड पुऱ्या हे सगळं मी करून घेते आहे. तर त्याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आज एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं लागणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ लगेच दिसेल. तर मैत्रिणींनो, सकाळची माझी देवपूजा झालेली आहे. दिव्यांची पूजा पण मी करून घेतलेली आहे. बघू शकता माझ्याकडे जे छोटे, मीडियम आणि मोठा दिवा आहे तो सुद्धा मी लावून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने मी सगळे दिवे वगैरे लावून घेतले. देवाची पूजा झालेली आहे. त्यानंतर छान मस्त अशी दिव्याची रांगोळी काढलेली आहे. आणि देवाला नैवेद्य म्हणून गोड धिंडरं, बेसनाचं धिंडरं, त्यानंतर गोडपुरी, पापड, हे पापडाचे प्रकार असा नैवेद्य केलेला आहे. आणि त्यानंतर चूल पण आपल्याला ऊर्जा देते, अग्नी देते, त्यामुळे तिचीसुद्धा मी पूजा केलेली आहे आज. बघू शकताय काही या पद्धतीने आजची पूजा झालेली आहे. रांगोळी वगैरे पण काढलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि मला कमेंट करून सांगा की माझा आजची पूजा कशी झालेली आहे. अगदी साधी सिंपल पूजा केलेली आहे, फार काही अतिशोक्ती केलेली नाही आहे. साधी सिंपल पूजा आहे, पण ती पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर मी उंबरठ्यावरती छान मस्त हळदीचं लेपन केलं, छोटीशी रांगोळी काढली आणि कोलम पद्धतीची रांगोळी मी काढून घेत असते. आता साधी सिंपल झटपट होईल अशी. तर बघू शकता या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे. कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. त्यानंतर कुंकवाने स्वस्तिक पण काढून घेतलेलं आहे. घरही माझं आवरून झालेलं आहे, बघू शकताय. त्यानंतर गॅसची पूजा करून घेतली. मी आता फक्त इथे लिहून घेतलेलं आहे, ओम अन्नपूर्णाय नमः. भांडे अजून घासायचे आहेत. रांगोळी वगैरे मी संध्याकाळी दिवा वगैरे लावून घेईन. तर या पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे. तर ही सुद्धा पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा बरं का. त्यानंतर शाळेतनं घरी येताना शिवमला आईस्क्रीम खायची होती, त्यामुळे मग आज त्याच्यासाठी मस्त आईस्क्रीम घेऊन दिली. मीही घेतली आणि त्यालाही घेऊन दिली. खूप प्रत्येक वेळेस नाही घेऊन देत मी, मग येण्यातनं एकदा कधीतरी फक्त. मी आधी तुम्हाला ही बाग दाखवली होती, काय 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 लावलेलं आहे. तर तिथे वांगे लावले होते, मिरच्या लावल्या आहेत मध्ये, आणि इथे आता इथं भेंडी लावली आहे ना, भेंडी लावली आहे ना इथं. आणि हे एकच गावर आहे, गावरच आली नाही, एकच गावर आहे. ही भेंडी आहे आणि हे दुर्वा लावलं. हा, आणि हे काय आहे? भोपळा आहे, भोपळा. लय मच्छर आहेत. 2 नारळ झाली. तिथं पण तेच वाटतं बरं का, मला असं वाटतंय वैजंतीचंच आहे ते पण. हा चला, थांब इथेच थांब. मोजकीच अशी काही झाडं ठेवली आहेत. हळद पण यामध्ये. आळूचे बरेच मोठे झाले हो. आळू त्याचे कंद असतील ना पडलेले, कंद पडलेले असतील, कंद. तीन दिसत होते, 3 वांगे आलेत. वांगे लांब वांग आहे वाटतं हे, कळ्या भरपूर आहेत याला. ते बघा तिकडे फुल आलं एक आपण लावलेलं.
हा याला आले. तुळस पण आहे हा तिथं मी हो हो. केलंय. ते आळी केली. पाय देऊ नये म्हणून. हाय हाय इथे. छोटे छोटे. शेपूचं पण टाकलं होतं का? आ? शेपू पण टाकला होता. शेपू शेपू. शेपू परत आईने दिलं होतं ना गावाकडून. शेपू हा चुका. हे काय हा चुका आहे. हा हे तुळस तिथे एक आहे पाहिजे. हो. हे तुळस इथं पण आहे. इथं पण मी त्याच्यासाठी ना आहे. इथं पण आहे. हे बघ इथं छोटी आली. त्याच्यासाठी गोल आळ करून ठेवले त्याला म्हटलं हे करून. तिथं पण आहे का? हा, तिथं पण ठेवली आहे. हा. म्हटलं बारीक तरी पाय द्यायचा हा ना. म्हणून त्याला गोल करून ठेवलं तिथं. तुळशीची लई रोप आहेत तिथं. हो तिथं तुळस नसली तर हा? गवतामध्ये पण आहे तुळस. आहे ना तिथं. हा, ते उद्या काढताना बघून ते तिथं पण आहे. ही काय इथल्या वरच्या तुळशीचं पण की मोठी तुळस आहे ना. हा बरोबर. लई मोठी तुळस आहे. मैत्रिणींनो, चक्क 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. प्ले बटन येणार आहे. मस्त असं सेलिब्रेशन चालू आहे आणि खूप भारी वाटतं आहे. खूप छान वाटतं आहे. अगदी म्हणजे जे मागे 6 वर्षात कष्ट केलेले आहेत ना, त्याचं फळ मिळालं आहे असं वाटतं आहे. खूप भारी वाटतं आहे. पोस्ट ऑफिसने ते प्ले बटन येणार, मी ओपन करणार, त्याचा ओपनिंग व्हिडिओ बनवणार. या दिवसाची मी खूप जास्त वाट बघितलेली होती. खरं तर तो दिवस आज आलेला आहे. असं काहीतरी स्वप्न मला पडलेलं आणि ते बघून मी अशी खडकन झोपेतनं उठून जागी झाली ना. यार, आपण किती विचार करतो ना या गोष्टीचा, की मला प्ले बटन येणार आहे आणि मी ते ओपन करणार आहे आणि मी छान मस्तच मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन करेल, फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करेल. किती सुंदर फिलिंग आहे ना हे. होईल कधीतरी, नक्कीच पूर्ण होईल. आणि ते स्वप्न आज दुपारी मी झोपले होते आणि तेव्हा ते स्वप्न मला पडलं आणि इतकी खडकन मी झोपेतनं जागी झाले ना. खूप 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 मस्त वाटत होतं मला. खरंच खूप छान फिलिंग. शिवम चहा ठेवतोय आता. हा कप भरून टाक. हा कप भरून टाक. हा कप भर. हा कप भर ना आधी. हा कप भर. शिवम चहा करतोय आज. शिवमच्या हातचा चहा पिणार आहे मी. हा पूर्ण घ्यायचा. हे त्याच्यात ओत. एक चमचा. याच्यात चमचा आहे बघ. पूर्ण भरून घे ना. हे गप झाला असा. एक चमचा. हा बस 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 बस. साखर टाका. 2 चमचे टाक. 2 चमचे. तसे नाही रे, फुल भरून घ्यायचा. थांब. हे बघ असं घे. फुल भरून घे. नाही सगळं नाही. बस झालं. हा आता झाकणं लाव. चमचा. तर चला मंडळी, या शिवमच्या नाही ते नंतर. थांब मी गॅस पेटवून देते. ठेव. शिवमच्या हातचा चहा प्यायचा आहे मला. ते झाकण नीट लाव. नीट बघ. ठेव तिथं वरती ठेव. हे वरती ठेव. पुरायला हात लागलाय. म्हणजे बरं का आता. उकळतोय आता. शिवमच्या हातचा चहा उकळतोय. थांबा. शिवम चित्र काढलंय. झेंडावंदनला तो गेलाय. इथे झेंडा आहे. त्याच्यानंतर डोंगरावरती पण ते विमान असतात ना तिरंग्याचे उडतात ते आहे. सोसायटी आहे. बाजूला जंगल आहे. जिम आहे. गार्डन आहे. सूर्य आहे. सोलर पण काढलंय बघा त्यांनी. सोलर पण काढलेला आहे. जिना काढलेला आहे. आणि आमच्या इथे ना फायरचे हे आहेत ते सुद्धा त्यांनी काढले. गाडी पार्किंग काढलेली आहे. रस्ता आहे. खेळणी आहेत. बऱ्याच छोट्या गोष्टी आहेत. हे काय माहिती. हे पण काहीतरी आहे. काहीतरी काढलंय त्याने. हे डोंगर आहे. डोंगरावरती झेंडा. तर असं काही त्याला सुचत असतं. कसं वाटलं चित्र तुम्हाला नक्कीच सांगा.
हा होतोय शिवमनी बनवलेला चहा. मी त्याला मधून मधून असे डोस देत असते म्हणजे तो लवकर शिकावा यासाठी. प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी तो माझ्यावर डिपेंड राहू नये. बघू शकता आजसुद्धा मी घर अगदी चकाचक करून ठेवलेलं आहे. सगळंच आवरून ठेवलं आहे, घासून पुसून स्वच्छ करून मस्त. बघू शकता बेडरूम पण मी आवरलाच होता, पण दुपारी झोपलेले मी, तर त्यामुळे थोडंसं विस्कटली आहे बेडशीट, पण ऑलमोस्ट सगळं आवरलेलंच आहे. तर मैत्रिणींनो, हा शिवमच्या हातचा मी आता चहा घेते आणि आजचा व्लॉग मी इथेच थांबवते, कारण आजचा व्लॉग खूप लेंदी होईल नाही तर. चला तर आता मी मस्त चहा घेते. पण आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.